मोठी बातमी समोर येते। शरद पवारांचा पक्ष काळी दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती। यावर आता हे मगरींचे अश्रू, कमालीचा ढोंगीपणा अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे। भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे। ज्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, त्या शरद पवारांचा पक्ष म्हणे पूरग्रस्तांच्या शेतकरी मदतीवरून काळी दिवाळी साजरी करणार असं शरद पवार म्हणाले आहे। शरद पवारांचा पक्ष काळी दिवाळी साजरी करणार आहे, यावर टीकास्त्र डागण्यात आलंय। शेतकऱ्यांनी दिवाळी साजरीच करू नये असा कट हेतू हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा दिसतोय। काय तर म्हणे त्याच काळी दिवाळी साजरी करणार। किती ढोंगीपणा असावा हा। खरं म्हणजे ज्यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार कृषी मंत्री असताना या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तेव्हा काळी दिवाळी साजरी करू वाटली नाही। शेतकऱ्यांच्या हिताचा असणारा हमीभावाचा प्रश्न सोडवणारा स्वामीनाथन आयोग शरद पवार मंत्री असताना दाबून ठेवण्यात आला, त्यावेळी काळी दिवाळी साजरी करावीशी वाटली नाही। ज्यावेळी केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडले, ते वाढणार कधी असा प्रश्न केंद्रातील मंत्री असणाऱ्या शरद पवारांनी विचारला, त्यावेळी वैतागून शेतकरी हिताच्या प्रश्नावरती मी काय सांगायला भविष्य वेधताय का असे उद्गार काढणाऱ्या शरद पवारांनी काळी दिवाळी साजरी करावीशी वाटली नाही। आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी देवेंद्रजी खंबीरपणे उभे आहेत, त्याला उभं करण्यासाठी सर्व प्रयत्न करतायत। पण अशा वेळी सुद्धा ढोंगीपणानं राजकारण करू पाहणाऱ्या शरद पवार गटाचा हा आज मगरीचे अश्रू आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। केशव उपाध्ये यांच्याकडून आता शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्यात येते। या ठिकाणी आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। शरद पवारांचा पक्ष काळी दिवाळी साजरी करणार आहे, यावर केशव उपाध्ये यांनी टीका केलेली आहे। मगरींचे अश्रू, कमालीचा ढोंगीपणा असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे। ज्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, त्या शरद पवारांचा पक्ष म्हणे पूरग्रस्तांच्या शेतकरी मदतीवरून काळी दिवाळी साजरी करणार। शरद पवारांचा पक्ष काळी दिवाळी साजरी करणार आहे। शेतकऱ्यांना सरकारने अपेक्षित मदत न दिल्याने ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।